हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर खूप दिवस झाले व्हिडिओज येत नव्हते, कारण छोटी मुलगी आजारी आहे आणि खूप टेन्शनचं काम आहे. कारण कसं आहे, आमच्या हातूनच चूक घडली, आमच्याकडूनच काही हलगर्जीपणा झाला असेल. कारण 3 वर्ष झाली ह्या गोष्टींवर आम्ही खूप दुर्लक्ष केलं. मला सांगावंसं का वाटलं, कारण समोर दुसरं कोणी असेल तर त्यांनी ह्या गोष्टीवर दुर्लक्ष कधीही करू नये. कारण मला एक सांगायचं मेजर रिझन हे आहे की एक आजकाल ना मुलांमध्ये एक नवीन आजार तयार होतो आहे, जो की इलोकोलायटिस अल्सर. तो आपल्याला पटकन समजून येत नाही. म्हणजे जसं की मुलांना लूज मोशन होत आहे आणि त्यामध्ये जर ब्लिडिंग होत असेल तर आपोआप पोटदुखीचं कारण दिसून येतं. पोटदुखी म्हणजेच कसं, मुलांच्या पोटामध्ये मुरडून येणं, खूप जास्त त्रास होणं ह्या, आणि त्यामध्ये फीवर येतो, आणि लूज मोशनमध्ये संडास होणे हे कॉमन आहे. पण त्यात ब्लिडिंग होते, म्हणजे संडासमध्ये ब्लिडिंग होते, आणि यामुळे काय होतं, जे आपल्या मुलांची ज्या आतडी आहेत त्यामध्ये जखमा होण्यास सुरुवात होतात. आणि सहसा कुठलाही डॉक्टर हे पटकन काही गोष्टी सहसा आपल्याला क्लिअर सांगत नाही. कसं होतं, काही स्पेशालिस्ट असतात ते आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात, आणि आम्ही तिथेच फसलो आहे, तिथेच चुकलो गेलो आहे. म्हणजे आम्हाला पटकन कुणी सांगितलं नाही की हा इलोकोलायटिस अल्सर आहे, आणि तो आम्हाला सिटी स्कॅनमधून कळाला, आणि तो खूप घातकही आहे. कधीकधी ह्या गोष्टी पटकन बऱ्याही होतात, आणि कधीकधी ह्या गोष्टींमध्ये सर्जरीही करावी लागते. तर आम्ही सध्या आता सिटी स्कॅन, सोनोग्राफी ह्याविषयी सगळ्या रिपोर्ट्स केल्या, ब्लड टेस्ट केले, पण लूज मोशनमध्ये ब्लड जाते, त्यामुळे जे अंगातलं ब्लड खूप कमी झाले, तर तिला ब्लडही चढवावं लागलं. आणि इंडोस्कोपी करायची. इंडोस्कोपीमध्ये ब्लड हे 7-8च्या वरती पाहिजे, ते नाही आहे. इंडोस्कोपी होत नाही सध्या, म्हणून ब्लड चढवले. इंडोस्कोपी नंतर होईल. आणि खूप खूप रिस्की, खूप टेन्शनचं काम आहे. चक्कर येणे, मुलांना अशक्तपणा येणे, आणि कुठलीही गोष्ट खाल्ली पिल्ली तर सहन होत नाही, आणि कानातून वगैरे ढेकरा येणं, ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. खूप त्रास होतो मुलांना. हा त्रास सहन करणं अशक्य आहे, कारण आतड्यांमध्ये आपला इलोकोलायटिस अल्सर म्हणजे, आणि त्यामध्ये एंडोस्कोपी करणं हे लहान मुलांची खूप जिकिरीचं आणि रिस्की काम आहे. कारण समोरचा डॉक्टरसुद्धा तयार होत नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला, कारण वय 7 वर्ष आहे तिचं, लहान आहे. आणि आम्हाला हे 3 वर्ष जाणवलंच नाही की ह्या काही गोष्टी अशा होतील. कारण आम्ही ट्रीटमेंट करायचो, तिला लूज मोशन झाले की आम्ही डॉक्टरांवर जायचो, ट्रीटमेंट घ्यायचो, ते त्यांच्या औषधं द्यायच्या, आम्ही क्लिअर करायचो, त्या बरी व्हायची. म्हणजे ते संडासमधून ब्लड जाणं हे गोष्टी कमी व्हायच्या. पण त्या 3 वर्षामध्ये मला असं डॉक्टर म्हणतात की तिची जी आहे ट्रीटमेंट ती कंप्लीट झाली नाही, त्यामुळे तिला हळूहळू त्रास होत गेला. आणि तो असा एवढा त्रास झाला आहे की तिच्या आतड्यांमध्ये खूप जास्त, म्हणजे ते झालेलं आहे. आता ते खरं आम्हाला इंडोस्कोपीवरूनच कळेल. सध्या प्रयत्न चालू आहे. सिटी स्कॅनमध्ये तर सांगतात क्लिअर की इलोकोलायटिस अल्सर आहे, आणि हे नाव कधी ऐकलेलंसुद्धा नाही आम्ही. खूप धावपळ चालू आहे. अक्षरशः ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत, आपण कधी ऐकलेल्या नाही आहेत, हे आपल्या लहानपणापासून आपण नॉर्मली थंडी, ताप, सर्दी ह्या गोष्टी माहिती असणारी माणसं, कॅन्सर वगैरे ठीक, ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या सगळ्यांना जग जाहीर. पण इलोकोलायटिस अल्सर माहिती नव्हतं. जेव्हा गुगलवर सर्च केलं तेव्हा त्यातल्या काही गोष्टी समजल्या, आणि डॉक्टरांशी जे बोलण्यात वगैरे आम्हाला इझी पडलं. तरीही कुठलाही डॉक्टर तिला ॲडमिट करूनही घ्यायला तयार नाही, कारण कुठेही ट्रीटमेंट क्लिअर तिची केलीच जात नाही आहे. आता इथे सिव्हिल हॉस्पिटलला तिला ॲडमिट केले फक्त ब्लड चढवण्यासाठी. कामगार हॉस्पिटल अतिशय फालतू, जिब्बात ट्रीटमेंट तिथे होत नाही. आणि कधी कधी वाटते चुकीचं आहे, कामगार हॉस्पिटल्स वगैरे सगळं बंदच केले पाहिजेत. तर तिथून डॉक्टरांकडून जे आम्हाला सल्ले हवे होते त्या व्यवस्थित मिळालेच नाहीत. हां ठीक आहे, होएगा चलेगा, हां ठीक आहे, होएगा चलेगा, असं करण्यात ती अजून वीक होत गेली. तिथून जर पटकन आम्हाला जर सल्ले मिळत गेले असते तर आम्ही पटकन लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली असती. शेवटी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला तिला ॲडमिट केली. आता इथेही ते ट्रीटमेंट होत नाही आहे, फक्त ब्लड चढवले. आता पुढे म्हणतात KM हॉस्पिटलला जा, इकडे जा, तिकडे जा. सो बघू, प्रयत्न चालू आहे. KMला गेल्यावर जेव्हा एंडोस्कोपी होईल त्यानंतर समजेल की नक्की तिचं किती रिस्की आहे, ह्या औषधाने होऊ शकतं. बघूया, होप सो. हातातून जाण्यासारख्या गोष्टी होत्या, खूप सावरल्या आम्ही या 4-5 दिवसामध्ये. अक्षरशः दिवसरात्र पोळत होतो. आणि हा आजार असा आहे की ह्या आजारामध्ये दुपारच्या नंतर पोटात खूप जास्त दुखतं. जेव्हा मी सगळं सर्वे केला तेव्हा मला समजलं की दुपारनंतरच त्रास होतो, आणि अक्षरशः ती रात्रभर जागी असायची. उगाच काहीतरी बोलणं, बडबडणं वगैरे, हे म्हणजे खूप काही वेगळं दिसून यायला लागलं, म्हणून आम्ही घाबरलो.
आणि ह्या गोष्टी चालू आहेत. आणि बहुतेकांना मी हेच सांगेन, जर लूज मोशनमध्ये मुलांना संडासमध्ये जर ब्लड जात असेल तर खूप टेन्शनचं काम आहे. लवकरात लवकर खरंच ट्रीटमेंट घ्यावी, कारण सहसा आता असं जे हवामान आहे त्यामध्ये लूज मोशन हा प्रकार बहुतेक मुलांमध्ये दिसून येतो. अजिबात तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका, खूप रिस्की आहे. आणि डॉक्टरांकडे जाऊन नक्कीच सल्ला घ्या आणि पूर्ण ट्रीटमेंट घ्या, कारण लहान मुलांच्या आतड्या हे खूप नाजूक आहेत. आम्ही हलक्यात घेतल्या, औषधं घेतली, राहिले ठीक आहे, विषय सोडून द्यायचं. पण पुन्हा 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 तो त्रास व्हायला लागला तेव्हा शेवट कुठे आम्हाला वाटलं की नाही, हे काहीतरी रिस्की आहे आणि आमची वेळही निघून गेलेली होती. पण मी म्हणेन की आता वेळ आम्ही हातात घेतले, होत आहेत काही गोष्टी, करतो आहे क्लिअर. तर पुन्हा भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. चलो, प्रत्येकाने आपल्या मुलांची खरंच काळजी घ्या. हलगर्जीपणा उपयोगाचा नाही, नंतर जीव आपल्या हातात येतो आणि अक्षरशः काही गोष्टी समजत नाही आणि हातातून निघून जातं आणि मग आपल्याला ओळखींचा सहारा घ्यावा लागतो आणि ओळखींवरूनच मग पटापट कामं होतात. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा टेन्शन येतं तेव्हा कोणी सपोर्ट आपले सगळे रस्तेही बंद असतात. मग अशा काही गोष्टी ओळख वगैरे असेल तर लवकर ट्रीटमेंट घेतली जाते. तर आम्ही तेच करतो आहे, ट्रीटमेंट घेतो आहे. सध्या इथे काय होत नाही आहे, पण घेतो आहे. पुढे जाऊन होईल, महिना 2 महिना जाईल, बघूया. चलो बाय.